नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी साठवणूक करू शकत नाही आणि शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पेरण्यासाठी सावकाराजवळून कर्ज घेतलेले असेल किंवा बँकेजवळून काढलेले कर्ज असेल, अशा विविध कामासाठी त्याला पैशाची गरज असते, म्हणून तो सोयाबीन आणि कापसाची साठवणूक करू शकत नाही आणि कापूस आणि सोयाबीन घरात येतात सर्वांची त्यांना देवाणघेवाण करावी लागते। सर्व गोष्टीचे भाव हे गगनाला भिडलेले आहे आणि कापूस सोयाबीनचे भाव सुद्धा मागील वर्षी बी 4-5 हजार रुपयांनी घेतलेले आहे आणि आता सुद्धा तेवढेच भाव या वर्षी बी मिळत आहे, म्हणजे वाढ होत नाही आणि शेतकऱ्याच्या घरातील कापूस गेल्यावर सरकारला जाग येतो आणि भाव वाढ करतात, परंतु त्यामध्ये गरीब शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान होते आणि ज्यावेळेस सोयाबीन आणि कापूस हे शेतकऱ्याच्या घरामध्ये नसते त्यावेळेस शासन शेतकऱ्याला भाव देते, म्हणजेच की हा कसला नाही आणि त्याचा लाभ व्यापाऱ्यांना मिळतो, शेतकऱ्यांना मिळत नाही। भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली, अजूनही शेतकरी गुलामगिरीचे जीवन जगत आहे, कारण की त्यांना स्वतः वस्तू पिकवतो त्याचा किंमत ठरवण्याचा अधिकार त्याला नाही, हे व्यापाऱ्याला आहे। जसे की एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्ट निर्माण झाले तर त्याचा अधिकार कंपनीचा मालक ठरवतो, तसेच शेतकरी सुद्धा हे करू शकत नाही, कारण की त्याला अधिकार दिलेला नाही, म्हणजेच की तो गुलामगिरीचे जीवन आताही जगत आहे। आता एक बी आमदार किंवा खासदार शेतकऱ्याच्या पिकाच्या कर्जाच्या भावासाठी आंदोलन करत नाही किंवा रस्त्यावर उतरत नाही। ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरातील माल निघून जातो त्यावेळेस ते रस्त्यावर येतात, कारण त्यांना व्यापाऱ्याचा फायदा करायचा असतो। ज्यावेळेस शेतकऱ्याच्या पिकाची लागवड होते त्याच वेळेस पिकाचे भाव ठरले गेले पाहिजे, त्यावरून तो त्या पिकाचे नियोजन व्यवस्थित करतो आणि त्याला मोठा नफा मिळतो, परंतु त्याला माहीत नसताना तो पीक पेरतो आणि त्यानंतर त्याला हा नफा आणि मोठ्या प्रमाणावर त्याला घाटा सहन करावा लागतो, अशी शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे। तुम्हाला शेतकऱ्याच्या पिकाच्या भावाबद्दल काय वाटते याविषयी आम्हालाच कमेंटद्वारे जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।